मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी कालमर्यादित कार्यक्रम आखून मातामृत्यू बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणण्यात येईल। मेळघाटसाठी आरोग्य सुविधांसाठी आवश्यक सर्व निकषांमध्ये खास बाब म्हणून बदल करण्यात येतील, जेणेकरून मेळघाटातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं। आरोग्यमंत्र्यांनी 2 दिवसांपासून मेळघाटातील आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला होता। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। औषधाची उपलब्धता असेल, तिथले डेट स्टॉक असतील, तिथले मस्टर्स असतील, तिथल्या रिसिट्स असतील आणि पेशंटची मुवमेंट असेल, 108 ॲम्ब्युलन्स असेल, 102 ॲम्ब्युलन्स असेल, त्यांचं लॉगबुक असेल, तिथली स्वच्छता असेल आणि अशा पद्धतीच्या काही तुमच्या सर्जिकल इक्विपमेंट असतील, पुन्हा ओटी असतील त्यांचे, ह्या प्रत्येक गोष्ट विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, आरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, उपसंचालक तरंग तुषार वारे, सहसंचालक डॉक्टर माधव कंदेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले आदी यावेळी उपस्थित होते। आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील पदभरती 15 दिवसात करावी, रुग्णवाहनांची संख्या वाढवावी, स्वच्छतागृहे व इतर आवश्यक सुविधांमध्ये स्टाफसाठी आवश्यक वसतिगृहे असावीत, गरजूंच्या स्थलांतरामुळे आरोग्य योजनांच्या लाभात खंड पडतो, त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो, हे टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील। गर्भवती मातांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळण्यासाठी खास बाब म्हणून आवश्यक तरतूद केली जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले। आदिवासींनी व गरजूंनी भूमुखाकडे न जाता संस्थात्मक उपचार घ्यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील। चुकीचे उपचार करणाऱ्या भूमुखांवर कार्यवाही करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती कार्यान्वित करण्यात येईल। ज्या ठिकाणी क्षारयुक्त पाणी आहे तेथे शुद्ध पेयजलाबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। या संपूर्ण बाबींचा विचार करून मेळघाट आरोग्य इन्फ्रारेड मॅप तयार करून मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी परिपूर्ण मॉडेल अंमलात आणले जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली। या बैठकीला विविध विभाग प्रमुख उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।